11वी प्रवेशाच्या पहिल्या गुणवत्ता यादीत समावेश असणाऱ्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी आज अंतिम दिवस होता। प्रवेशाची मुदत आज सायंकाळी 6 वाजेपर्यंत होती। आज अखेर कोल्हापूर जिल्ह्यातील केवळ 14,579 विद्यार्थ्यांनी पहिल्या फेरीत 11वी साठी प्रवेश निश्चित केलाय। नोंदणी झालेल्या एकूण 35,000 पैकी केवळ 14,000 विद्यार्थ्यांनी 11वी साठी प्रवेश निश्चित केल्यानं आश्चर्य व्यक्त होत आहे। 11वी प्रवेशासाठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेची शुक्रवारी नाव नोंदणीसाठी अखेरची मुदत होती। त्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील सुमारे 35,000 विद्यार्थ्यांची नाव नोंदणी केली होती। पहिल्या फेरीत गुणवत्ता यादीतील स्थानानुसार विद्यार्थ्यांनी आपल्या पसंती क्रमातील कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी आज सायंकाळी 6 वाजेपर्यंतची मुदत होती। या मुदतीत केवळ 14,579 विद्यार्थ्यांनी आपला प्रवेश निश्चित केलाय। आतापर्यंत 10,763 कॅप ॲडमिटमध्ये आणि कोटा ॲडमिटमध्ये 737 विद्यार्थ्यांचा प्रवेश निश्चित झालेला आहे। या निमित्तानं मी पुन्हा एकदा कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व विद्यार्थी, पालक आणि महाविद्यालयाचे प्राचार्यांना आवाहन करतो की ज्या विद्यार्थ्यांच्याकडे EWS प्रमाणपत्र अथवा एनशील प्रमाणपत्र उपलब्ध नाही, त्याबाबतीत त्यांची पोच घेऊन तसेच त्यांचं हमीपत्र घेऊन याबाबत त्यांना प्रवेश देण्याबाबत कार्यवाही करावयाची आहे। शासन स्तरावरून यासाठी 3 महिन्याची मुदत देखील दिलेली आहे। 11वी प्रवेशाची दुसरी फेरी 6 जून पासून सुरू होणार आहे। यंदा ऑनलाईन प्रवेशाच्या एकूण 5 फेऱ्या होणार असून शेवटची 5वी फेरी मुलींसाठी राखीव आहे। शिवाय EWS आणि नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र सादर करण्यासाठी 3 महिन्याची मुदत आहे। ही प्रमाणपत्र मिळवण्यासाठी संबंधित विभागाकडे नोंद असणारा टोकन क्रमांक 11वी प्रवेशासाठी ग्राह्य धरला जाणार आहे। कागदपत्राअभावी एकही विद्यार्थी 11वी प्रवेशापासून वंचित राहणार नाही याची दक्षता शिक्षण विभागाने घेतली आहे असं डॉक्टर कमळकर यांनी सांगितलं। पण मुळात यंदा 11वी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांचा थंडा प्रतिसाद आहे हे स्पष्ट दिसून आलंय।